तर नमस्कार मित्रांनो, महाबळेश्वर, प्रतापगड, रायगड आणि संगमेश्वर फिरून आता आपण निघालोय कोकणातल्या निसर्गाचा आनंद घ्यायला. हॅलो सुलू लुलू सांगून जायचा रस्ता कुठं नाही हो? सांगोला जायचा. हा? सांगोला जायचा मागे राहिला रस्ता. अरे चा हा आपल्या ट्रिपचा पार्ट 4. व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा. संगमेश्वरचा इतिहास मनात साठवून आणि आम्ही आनंदाच्या सोबत घेत आता गणपती बोलून समुद्राचा आनंद घेणार आहे. तुमचं काय म्हणणं काय आहे? नहीं, मुझे मजाक नहीं उड़वाना अपनी चीज का, मैं नहीं बताऊंगा. ठीक 10:30 वाजता आपण गणपतपुळे मंदिराजवळ पोहोचलो. गेल्या गेल्या बाप्पांचं दर्शन घेतलं. दर्शन झाल्यावर गेलो समुद्र पाहायला. आमचं गडी समुद्र कसं बघते बघा. ऐसी क्या चीज है जो बच्चों को डरा रही है? हलते कशा बाहेर तिच्या हवा लागते हो. काय करणार, सांगोलकड पाण्याची टंचाई हो. मग काय, थेट समुद्रकिनारी जाऊन मस्त फोटो काढले, व्हिडिओ घेतले आणि समुद्राच्या लाटा खडकावर आदळतानाचा आवाज मनात साठवून घेतला. त्यानंतर बघितली रत्नदुर्ग शिवसृष्टी, जिथं महाराष्ट्रातील अनेक गड किल्ल्यांचा सुंदर प्रतिकृती उभारल्या आहेत. शिवरायांचा इतिहास पुन्हा एकदा डोळ्यासमोर उभा राहिला. ते बघून निघालो थेट मार्लेश्वरच्या दिशेने. ठीक 4 वाजता मार्लेश्वरला पोहोचलो आणि पायऱ्या चढायला सुरुवात केली. वरती जाऊन देवाचं दर्शन घेतलं आणि या निसर्गाचा आम्ही आनंद घेतला. थोडा वेळ तिथला अप्रतिम निसर्ग डोळ्यात साठवला. धबधबा बघितला का गडी येडं होत होतं. आणि मग धरला कोल्हापूरचा रस्ता. जाताना सोंगाड्या हॉटेलमध्ये मस्त जेवणावर ताव मारला. दिवसभर फिरल्यावर त्या जेवणाची चवच वेगळी होती. हा. आणि मग भरपूर आठवणी सोबत घेऊन निघालो आपल्या घरच्या दिशेने. आम्ही घरी पोहोचलेलो आहे. घरी व्यवस्थित पोहोचलोय, काय अडचण नाही. आणि एक नंबर मला मजा आली, शंका होती व्हायची तसे अडथळा येतो कुठं काय. मेजर साहेब गाडी चांगली चालवतात आणि हिजो जरा गाडी दमान चालवतो. आणि 12 काय झालं. मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या भावाला फॉलो करा विसरू नका.